Good morning to all my dear students of Standard 7. Once again, today we are going to study about the chapter number first, geometrical construction. Today's topics are construction number 4, to construct a triangle. To construct a right angle triangle, given the hypotenuse and one side. Next topic is congruence of segment, congruence of angle, congruence of circle. These are the today's topics. तर पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांचं आजच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मी श्री एम. ठाकरे, सहाय्यक शिक्षक, एम. पटेल हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज सोनी. आज आपल्यासाठी जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन या चॅप्टरचं कन्स्ट्रक्शन 4 आणि त्यानंतरचे जे टॉपिक्स आहेत कॉन्ग्रन्स ऑफ सेगमेंट, कॉन्ग्रन्स ऑफ अँगल, कॉन्ग्रन्स ऑफ सर्कल, सगळे हे लास्ट टॉपिक्स या चॅप्टरचे आहेत. हे आज आपण आपल्या स्टडी फ्रॉम होममध्ये शिकणार आहोत. तर सर्व विद्यार्थ्यांनी माझा हा व्हिडिओ केअरफुली पाहायचा. त्यानंतर जे प्रॅक्टिस सेट या टॉपिक्सवर आहेत ते सर्व प्रॅक्टिस सेट सर्व विद्यार्थ्यांनी सॉल्व करायचं आहे. कन्स्ट्रक्शन 4 जो या ठिकाणी तुमच्या बुकमध्ये आहे त्या चॅप्टरचा कन्स्ट्रक्शन 4 आहे. त्या कन्स्ट्रक्शन 4वर पुन्हा एक तुम्हाला प्रॅक्टिस सेट सॉल्व करायचा आहे. प्रॅक्टिस सेट 5 कॉन्ग्रन्स ऑफ सेगमेंट हा जो टॉपिक आहे, कॉन्ग्रन्स ऑफ सेगमेंट, त्यावर सुद्धा एक तुम्हाला प्रॅक्टिस सेट 6 सॉल्व करायचा आहे. त्यानंतर कॉन्ग्रन्स ऑफ अँगल वर प्रॅक्टिस सेट 7 सॉल्व करायचा आहे. आणि त्यानंतर मग कॉन्ग्रन्स ऑफ सर्कल आहे, त्यावर कोणताही प्रॅक्टिस सेट जरी नसला तरी पण तुम्हाला तो प्रॅक्टिस सेट नसेल तरी पण ते लक्षात ठेवायचं आहे की 2 सर्कल कॉन्ग्रन्स केव्हा असतात. ओके, सो लेट स्टार्ट टुडेज व्हिडिओ अँड वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द कन्स्ट्रक्शन 4. So construction 4 is to construct a right angle triangle given. To construct a right angle triangle, एक right angle triangle construct करायचा आहे. given it means त्या ठिकाणी काय दिलं असणार आहे. so there is length of hypotenuse and length of one side of right angle triangle is given. म्हणजे hypotenuse ची लेंथ आणि त्या राईट अँगल ट्रायंगलमध्ये वन साईडची लेंथ, एक कोणत्याही एका साईडची लेंथ दिली असेल तर तो राईट अँगल ट्रायंगल कसं कन्स्ट्रक्ट करायचं हे या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. सो टू अंडरस्टँड दिस construction I consider one example. कन्स्ट्रक्शन 4 या प्रकारचा होता की त्या ठिकाणी एक राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करायचा होता. राईट अँगल ट्रायंगल पूर्ण कन्स्ट्रक्शन त्या ठिकाणी येत नाही. एक राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करायचं होतं आणि त्यासाठी गिवन काय असणार होतं. गिवन हायपोटेनस आणि वन साईड, लेंथ ऑफ हायपोटेनस अँड लेंथ ऑफ वन साईड दिलं असेल तर मग राईट अँगल ट्रायंगल कन्स्ट्रक्ट कसं करायचं हे या कन्स्ट्रक्शनमध्ये आपल्याला पाहायचं आहे. सो ॲट फर्स्ट वी कन्सिडर एक्झाम्पल फॉर दिस कन्स्ट्रक्शन. ह्या एक्झाम्पलला समजण्यासाठी आपण एक एक्झाम्पल त्या ठिकाणी कन्सिडर करणार आहोत. सो एक्झाम्पल इज ड्रॉ ट्रायंगल. एक्झाम्पल या प्रकारे तुम्हाला असणार आहे. ड्रॉ ट्रायंगल XYZ. ओके, सच दॅट मेजर ऑफ अँगल XYZ इज इक्वल टू 90 डिग्री, म्हणजे तो राईट अँगल आहे. अँड हायपोटेनस इज इक्वल टू 6 cm and length of YZ
वाय झेड इज इक्वल टू लेंथ ऑफ वाय झेड इज इक्वल टू 4 cm. Okay, so this is the example. What is the example? Draw triangle XYZ. एक कवर आपल्याला ट्रायंगल XYZ ड्रॉ करायचं आहे सच दॅट की ज्यामध्ये मेजर ऑफ अँगल XYZ इज इक्वल टू 90 डिग्री. मेजर ऑफ अँगल XYZ हा 90 डिग्रीचा आहे. हायपोटेनस 6 सेंटीमीटर आहे आणि YZ जी लेंथ आहे त्या ट्रायंगलची ती YZ जी लेंथ आहे ती 4 cm आहे. सो ॲट फर्स्ट कन्स्ट्रक्शन ज्याप्रमाणे आपण आतापर्यंत केलेलं होतं की त्या कन्स्ट्रक्शनमध्ये आपल्याला ॲट फर्स्ट एनालिटिकल फिगर म्हणजेच एक रफ फिगर ड्रॉ करायची असते. सो रफ फिगर आपल्याला ड्रॉ करायची आहे. ट्रायंगल XYZ हा राईट अँगल ट्रायंगल आहे तो ड्रॉ करायचा या प्रकारे. XYZ YZ इज 4 cm. अँगल Y XYZ नाव या ठिकाणी आहे 3 लेटरमध्ये पण अँगल Y हा 90 डिग्रीचा आहे. सो इट इज 90 डिग्री. ओके, सो या प्रकारे ती जी फिगर निघणार आहे ती या प्रकारे फिगर तयार होणार आहे. आता आपण ही जी फिगर ड्रॉ केलं ही रफ फिगर आहे. रफ फिगर काही विद्यार्थी रफ फिगर ड्रॉ करत नाही पण रफ फिगर ड्रॉ केलं तर बेस्ट आहे. माझ्या मते की रफ फिगर आपण ड्रॉ करायला पाहिजे. काय कारण असेल त्यामागचं की एकदा का रफ फिगर तयार झाली तर त्याचे जे डायरेक्शन्स आहेत त्या डायरेक्शन तुम्हाला ऑटोमॅटिक या ठिकाणी जी फेअर फिगर आहे ती फेअर फिगर ऑटोमॅटिक तयार होते. फक्त त्या ठिकाणी मग 4 सेंटीमीटरचं वायजेड आहे तर 4 सेंटीमीटरचं वायजेड काढून घ्यायचं स्केलचा यूज करून. मग राईट अँगल काढायचं तर राईट अँगल काढायचं आणि त्यावर अजून काही आर्क वगैरे मारायची असेल तर आर्क वगैरे मारायची. बस या डायरेक्शन्स तुम्हाला फॉलो करायचे आहेत. बाकी कोणती सेगमेंट कुठं असणार आहे हा जवळपास निश्चित रफ फिगरमध्ये होऊन जातो. सो नाव ड्रॉ द फेअर फिगर. सो ॲट फर्स्ट टेक अ स्केल. एक स्केल आपली स्केल घ्यायची 4 सेंटीमीटरपर्यंत ड्रॉ करायचं आहे आणि त्याचं नाव द्यायचं आहे YZ. सो दिस इज स्केल. नाव टेक अ प्रोटेक्टर. प्रोटेक्टर घ्यायचं आहे आणि प्रोटेक्टर घेऊन हा जो अँगल Y आहे हा अँगल Y 90 डिग्रीचा ड्रॉ करायचा आहे. सो टेक अ प्रोटेक्टर. फिक्स द प्रोटेक्टर ऑन द पॉईंट Y 90 डिग्री. तर 90 डिग्रीचा या ठिकाणी आपल्याला प्रोटेक्टर 90 डिग्री फिक्स करायचं होतं. स्केल घ्यायची. स्केल घेऊन त्या ठिकाणी पॉईंट Y आणि जो पॉईंट आपण ड्रॉ केलं त्या ठिकाणी तिथून जाणारी एक रे ड्रॉ करायची आहे. या प्रकारे रे ड्रॉ करायची आहे. त्यानंतर मग पुढची ॲक्टिव्हिटी काय आहे की त्या ठिकाणी हायपोटेनस 6 cm आहे. आता हायपोटेनस कोणता? सो अपोजिट साईड ऑफ राईट अँगल. राईट अँगल जो कोणता असेल त्या अँगलची अपोजिट साईड जी असते ती असते हायपोटेनस. त्यामुळे हायपोटेनस लक्षात ठेवायचं. दिस इज हायपोटेनस. ओके, सो ड्रॉ द हायपोटेनस नाव. हायपोटेनस लेंथ इज 6 cm. 6 cm हायपोटेनस लेंथ आहे. आता हायपोटेनस ड्रॉ कसं करायचं? सो इन दिस ॲक्टिव्हिटी टेक द कंपॉस. या ॲक्टिव्हिटीमध्ये काय करायचं आहे की कंपॉस घ्यायचा आहे हातामध्ये. कंपॉस हातामध्ये घेऊन तो स्केलवर 6 सेंटीमीटरपर्यंत फिक्स करायचा आहे. 1 सेंटीमीटरपासून तर 6 सेंटीमीटरपर्यंत स्केलवर फिक्स करायचं आहे. फिक्स झालं की त्या कंपॉसनी मग आपल्याला या पॉईंट झेडवरून या रेवर आर्क मारायची आहे. या प्रकारे इथून या पॉईंटवरून इथे एक आर्क मारायची या प्रकारे. ओके, सो या प्रकारे ती आर्क येईल. कुठून मारणार आर्क? पॉईंट झेडवरून. त्यानंतर मग पॉईंट झेड हा पॉईंट आणि पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ दिस रे अँड आर्क दिस पॉईंट त्या ठिकाणी स्केल घ्यायची आणि स्केलच्या साहाय्यानं त्याला जॉईन करायचं आहे या प्रकारे. सो दिस इज द रिक्वायर्ड ट्रायंगल XYZ. YZ is 4 cm. XZ is 6 cm and this is hypotenuse. ओके, तर या प्रकारे तुम्ही या कन्स्ट्रक्शनमध्ये जेवढे कोणते एक्झाम्पल्स असतील ते एक्झाम्पल असेच राहणार आहेत. फक्त त्या ठिकाणी हायपोटेनसचा मेजरमेंट चेंज होईल, या साईडचा मेजरमेंट चेंज होईल. मोस्ट इम्पॉर्टंट आहे
की एक्झाम्पल चुकू नये त्यासाठी तुम्हाला रफ फिगर काढणे आवश्यक आहे. रफ फिगर जर तुम्ही काढला आणि मग ते एक्झाम्पल सॉल्व केले, कन्स्ट्रक्शन ड्रॉ केलं, तर ते तुमचे सगळे कन्स्ट्रक्शन्स अचूक निघणार आहेत. ओके, सो at first draw the rough figure and then pair it by using the geometrical instrument from the compost box. ओके, ॲट फर्स्ट तुम्हाला रफ फिगर ड्रॉ करायची आहे. त्यानंतर मग जॉमेट्रिकल इन्स्ट्रुमेंटचा यूज करून त्या फिगरला एक्झॅक्ट मेजरमेंटनी त्या कंपोस्ट बॉक्समधल्या इन्स्ट्रुमेंटचा, मग प्रोटेक्टर असेल, स्केल असेल, कंपोस्ट असेल, त्यांचा वापर करून आपल्याला ती हे फिगर ड्रॉ करायची आहे. सो या प्रकारे तुम्हाला प्रॅक्टिस सेट फिफ्थ सॉल्व करायचं आहे. प्रॅक्टिस सेट फिफ्थमध्ये एकूण जे एक्झाम्पल्स आहेत, एक्झाम्पल्स त्या ठिकाणी 4 एक्झाम्पल्स या प्रकारे आहेत. क्वेश्चन नंबर फर्स्टमध्ये 4 एक्झाम्पल्स या प्रकारचे आहेत. असे एक्झाम्पल्स 4 आहेत आणि एक एक्झाम्पल हलका असा त्या ठिकाणी वेगळा दिसत आहे. स्टुडंट शुड टेक एक्झाम्पल फॉर देअर ऑन अँड प्रॅक्टिस कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल. स्टुडंट शुड टेक एक्झाम्पल्स ऑफ देअर ऑन अँड प्रॅक्टिस कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल. तुम्हाला आतापर्यंत जेवढे तुम्ही कन्स्ट्रक्शन शिकले त्या कन्स्ट्रक्शनचे एक्झाम्पल तुम्ही तयार करायचे आहेत आणि तयार करून त्या कन्स्ट्रक्शनची, त्या प्रकारच्या कन्स्ट्रक्शनची प्रॅक्टिस करायची आहे. सो दिस इज द टुडेज फर्स्ट टॉपिक, कन्स्ट्रक्शन 4. ओके, नाउ नेक्स्ट टॉपिक इज कॉन्ग्रन्स ऑफ. हा एक आपला टॉपिक होता, सिंपलचा टॉपिक आहे हा, कॉन्ग्रन्स ऑफ सेगमेंट. Congruence of segment, congruence of angle. At first, congruence of segment. Congruence of segment. Congruence means what? At first we discuss in short. What is the meaning of congruence? Congruence means एकरूप, एकसारखे आणि समान मेजरमेंट असणारे सेगमेंट. दे आर कॉल्ड कॉन्ग्रन्स. दिस इज द सिम्बॉल ऑफ कॉन्ग्रन्स. इक्वल टू अँड सिमिलर, इट इज कॉल्ड कॉन्ग्रन्स. या प्रकारे कॉन्ग्रन्सचा सिम्बॉल असतो. कॉन्ग्रन्स मीन्स समान, सारखे, एकसारख्या मेजरमेंटचे जे सेगमेंट असतात त्यांना कॉन्ग्रन्स सेगमेंट म्हणतात. इट मीन्स कॉन्ग्रन्स सेगमेंट मीन्स व्हॉट इन शॉर्ट. दिस इज व्हेरी शॉर्ट टॉपिक. कॉन्ग्रन्स सेगमेंट मीन्स इफ two or more segment have a equal measure, equal length, then they are congruent. They are congruent to each other. ते एकमेकाला कॉन्ग्रन्स असतात. लक्षात ठेवायची कॉन्ग्रन्स म्हणजेच काय? कॉन्ग्रन्स म्हणजेच इक्वल, एकसारखे म्हणजे सारख्या मेजरमेंटचे ज्या 2 सेगमेंट असतील किंवा 3 सेगमेंट असतील किंवा 4 सेगमेंट असतील त्यांचा मेजरमेंट जर सारखा असेल तर त्या सेगमेंट्स एकमेकाला कॉन्ग्रन्स असतात. सो दिस इज द टॉपिक. ओके, कॉन्ग्रन्स इट मीन्स 2 segments having equal measure, equal length, then they are congruent. For example समजा या ठिकाणी सेगमेंट PQ आहे, सेगमेंट ST आहे, सेगमेंट LM आहे. आता यांचा मेजरमेंट समजा दिला नसेल आणि आपल्याला पाहायचं आहे की त्या सेगमेंट कॉन्ग्रन्ट आहेत का, तर अशा वेळेस काय करायचं? अशा वेळेस आपल्याला डिवायडर यूज करायचं आहे. सो टेक अ डिवायडर. आपल्याला डिवायडर घ्यायचं आहे, डिवायडर फिक्स करायचं आहे. या प्रकारे डिवायडर फिक्स करायचं. डिवायडर फिक्स करून मग हा डिवायडर उचलून
त्याला इथं आणायचं आहे आणि मग ते कॉंग्रन्स आहेत का पाहायचं आहे. हा डिवायडर या ठिकाणी उचलून समजा या ठिकाणी आपण इथं आणलं, पूर्वी डिवायडर इथे फिक्स केलं एका सेगमेंटवर, त्यानंतर हा जे डिवायडर उचलून या सेगमेंटवर आणलं तर ह्या दोन्ही सेगमेंट समान लांबीचे दिसत आहेत, म्हणून त्या ठिकाणी आपण लिहू शकतो सेगमेंट पी क्यू कॉंग्रंट सेगमेंट एस टी, बट सेगमेंट एस टी कॉंग्रंट सेगमेंट एल एम असं लिहिता येईल का? एल एम हे लिहिता येणार नाही. इट मीन्स दे आर नॉट कॉंग्रंट. दिस इज नॉट कॉंग्रंट, दिस इज कॉंग्रंट. कॉंग्रंटसाठी आपण डिवायडरचा वापर करू शकतो. ओके. किंवा जर मेजरमेंट दिले असतील तर असं सहज पाहूनच आपण सांगू शकतो की त्या सेगमेंट कॉंग्रंट आहेत का. कॉंग्रंट मीन्स इक्वल मेजर, इक्वल लांबीचे असतील तर त्या कॉंग्रंट असतात. टू सेगमेंट्स हॅव अ इक्वल लेंथ, then these two segments are called congruent segment. Next topic is congruence of circle, angle. Congruence of angle, congruence of angle. त्यापूर्वी आपण प्रॅक्टिस सेट जो त्या तुमच्या बुकमध्ये 6 आहे तो प्रॅक्टिस सेट 6 जस्ट आपण थोडंसं स्टडी करणार आहोत. 6 मध्ये जे क्वेश्चन्स आहेत ते मी समजून सांगत आहे. काय करायचं आहे, राईट द प्रॅक्टिस सेट 6 क्वेश्चन नंबर फर्स्ट, राईट द नेम ऑफ पेअर ऑफ कॉंग्रंट लाईन सेगमेंट, यूज अ डिवायडर टू फाइंड देम. काय करायचं या ठिकाणी डिवायडर घ्यायचं आहे आणि डिवायडर घेऊन कॉंग्रंट सेगमेंट कोणत्या कोणत्या आहेत त्या फाइंड आउट करायच्या. जसं या ठिकाणी जे सेगमेंट्स आहेत, आता सेगमेंट्स कोणत्या कोणत्या, तर पहिली सेगमेंट आपण जर या ठिकाणी विचार घेतलं एम जी असं डिवायडर या ठिकाणी फिक्स करायचं. आता हा डिवायडर उचलून जी आर वर फिक्स केला तर फिक्स होते. इट मीन्स एम जी कॉंग्रंट जी आर, सेगमेंट एम जी कॉंग्रंट सेगमेंट जी आर, सेगमेंट एम जी कॉंग्रंट सेगमेंट जी आर असं आपण त्या ठिकाणी देऊ शकतो. तुम्हाला या प्रकारे ज्या पेअर्स आहेत कॉंग्रंट सेगमेंटच्या या फिगर्समधून बाय युजिंग द डिवायडर्स त्या पेअर्स फाइंड आउट करायचे आहेत आणि त्यांचे नाव या ठिकाणी लिहायचं आहे. त्यानंतर मग क्वेश्चन नंबर सेकंड, ऑन द लाईन बिलो द डिस्टन्स बिटवीन एनी टू ॲडजॉइनिंग पॉईंट्स सॉन ऑन इट इज इक्वल, हेन्स फिल इन द ब्लँक्स. ही एक लाईन आहे या ठिकाणी. या लाईनवर जे पॉईंट्स आहेत समान अंतरावर आहेत असं या ठिकाणी दिलेलं आहे. ऑन द लाईन बिलो द डिस्टन्स बिटवीन एनी टू ॲडजॉइनिंग पॉईंट्स ऑन इट इज इक्वल. प्रत्येक पॉईंटमधला अंतर समान आहे तर तुम्हाला ह्या ज्या ब्लँक्स आहेत ह्या ब्लँक्स फिलअप करायचे आहेत. फॉर एक्झाम्पल सेगमेंट ए बी कॉंग्रंट सेगमेंट ए बी, व्हेर इज ए बी, दिस इज ए बी कॉंग्रंट सेगमेंट. कुणी कोणतीही त्या ठिकाणी देऊ शकते, प्रत्येकाचे आन्सर डिफरंट येतील. कुणी बी सी दिल तर कुणी क्यू पी दिल किंवा पी झेड दिल किंवा झेड वाय दिल, या प्रकारे या ठिकाणी त्यांचे आन्सर राहू शकतात. क्वेश्चन सेकंड आहे सेगमेंट ए पी कॉंग्रंट सेगमेंट ए पी, व्हेर इज ए पी, ए पी. आता ए पीमध्ये अंतर किती आहे, 1 2 3 4 5 6. ए पासून तर पी पर्यंत जाण्यासाठी 6 स्टेप समोर जावं लागतो. किंवा ए आणि पीच्या मधील किती पॉईंट्स आहेत, 1 2 3 4, 4 पॉईंट्स आहेत. तर ए आणि पीच्या मध्ये 4 पॉईंट आहेत तर त्या सेगमेंटला कॉंग्रंट सेगमेंट कोणती, तर अशी सेगमेंट निवडायची की ज्याच्या मधामध्ये 4 पॉईंट्स येतात. तर त्या सेगमेंटचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे. खूप इझी क्वेश्चन्स आहेत. कॉंग्रन्सचे जे एक्झाम्पल्स असतात ते इझी असतात कारण की कॉंग्रन्सचा मिनिंगच इक्वल आहे की ते त्या ठिकाणी इक्वल मेजरमेंटचे सेगमेंट पाहिजे असतात. ओके, सो दिस इज द प्रॅक्टिस सेट 6. नाउ next topic, congruence of angle. So congruence of angle means what? Once again, congruence of segment, if two segments have, if 2 or more than 2 segments have equal measure, equal length. Okay, जर 2 किंवा 2 पेक्षा अधिक सेगमेंटची लांबी समान असेल तर त्या सर्व सेगमेंट एकमेकाला कॉंग्रन्स असतात. सो सिमिलरली अँगल means what? Congruence of angle means what? If
2 or more angles have a equal measure. Okay, the angles which have a equal measure, 2 angles with equal measure are congruent. आपण 2 or more जरी म्हटलं तरी काही हरकत नाही. 2 किंवा जास्त जे अँगल्स असतात तेही कॉन्ग्रंट असतात. दोनही अँगल कॉन्ग्रंट असतात. 2 or more angles have a equal measure, then they are congruent. To each other. वर्गात आपण डेस्क बेंच पाहिले. बेंच एकमेकाला कॉन्ग्रंट असतात किंवा कॉन्ग्रंट असणार जर त्यांची लांबी समान असेल. ओके, डेस्क एकमेकाला कॉन्ग्रंट असणार किंवा असणार त्यांची लांबी रुंदी सारखी असेल. तर ते सुद्धा कॉन्ग्रन्सीचे एक्झाम्पल आहे. कॉन्ग्रंट मीन्स इक्वल. ओके, दिसायला आणि आकाराने सारखे असणारे, दिसायला आणि मेजरमेंटमध्ये सारखे असणारे जे कोणते ऑब्जेक्ट असतात ते एकमेकाला कॉन्ग्रंट असतात. सो इफ 2 or more angles have a equal measure, then they are congruent. समजा जर या ठिकाणी एक अँगल हा अँगल समजा 40 डिग्री असेल, दुसरा अँगल सुद्धा 40 डिग्रीचा असेल, हा अँगल एम आहे, हा अँगल असेल PQR, दोघांचा मेजरमेंट सारखा आहे, 40 डिग्री आहे. तर या ठिकाणी आपण लिहू शकतो अँगल LMN कॉन्ग्रंट अँगल PQR. ओके, जर त्या ठिकाणी मेजरमेंट दिले नसतील मग काय करायचं? मेजरमेंट दिले नसतील तर प्रोटेक्टरने त्यांचे मेजरमेंट फाइंड आउट करायचे. प्रोटेक्टरने मेजरमेंट फाइंड आउट करायचे आणि त्यानंतर मग ते अँगल्स कॉन्ग्रंट आहेत का ते पाहायचं आहे. ओके, सो दिस इज द कॉन्ग्रन्स ऑफ अँगल. कॉन्ग्रन्स पुन्हा एकदा लक्षात ठेवायचं, इक्वल. जर दोन अँगलचं मेजरमेंट इक्वल असेल तर ते एकमेकाला कॉन्ग्रंट असतात. फॉर लाईक अँगल LMN अँड अँगल PQR. ओके, सो देन प्रॅक्टिस सेट 7 तुम्हाला सॉल्व करायचं आहे. या आधारे प्रॅक्टिस सेट 7मध्ये जे क्वेश्चन्स आहेत ते सांगत आहे मी. सम अँगल आर गिवन बिलो. काही अँगल्स या ठिकाणी खाली दिलेले आहेत. यूज द सिम्बॉल ऑफ कॉन्ग्रन्स. राईट द नेम ऑफ द पेअर ऑफ कॉन्ग्रंट अँगल्स इन दिस फिगर. या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे की काही या ठिकाणी अँगल्स आहेत, त्या अँगल्सचं नाव कॉन्ग्रंट सिम्बॉलचं यूज करून लिहायचं आहे. आता या ठिकाणी 4 फिगर आहेत. एका फिगरमध्ये 1 2 3 4 अँगल आहेत. जास्त अँगल त्या ठिकाणी आहेत, 4च अँगल नाही आहेत. 1 2 3 जवळपास 6 अँगल त्या ठिकाणी आहेत. ही या बाजूला सिंगल अँगल्स आहेत, त्या ठिकाणी त्यांचं नाव द्यायचं. जसं ही फर्स्ट या ठिकाणी आकृती आहे, मी एखादी पेअर सांगत आहे या ठिकाणी, बाकी तुम्हाला सॉल्व करायचं आहे. हा एक अँगल या ठिकाणी ॲडजसंट अँगल आहेत. या प्रकारे हा अँगल आहे, याला नाव आहे ये वो सी. त्यानंतर इथं बी आहे, आर्क वगैरे मार्ग आहे त्या ठिकाणी. त्यानंतर हा डी आहे. ओके, तर या प्रकारे ह्या आर्क मार्ग या ठिकाणी आहेत. त्याच्यासुद्धा काही मिनिंग या ठिकाणी आहे, कारण की ते आर्क बायसेक्टरचे आहेत, अँगल बायसेक्टरचे आहेत. ओके, सो हा मेजरमेंट 45 डिग्री आहे, हा मेजरमेंट 30 डिग्री आहे. हा मेजरमेंट किती तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ओके, सो बाजूला सुद्धा काही अँगल्स आहेत. एक अँगल या ठिकाणी आहे की इथं 90 डिग्रीचा मेजरमेंट दिलेला आहे, त्याचं नाव PQR. हा एक अँगल आहे. एक अँगल 45 डिग्रीचा आहे, एक अँगल 30 डिग्रीचा आहे. एक अँगल या ठिकाणी 30 डिग्रीचा सुद्धा अँगल आहे, त्याचं नाव या ठिकाणी आपण दिलेलं आहे
एम आणि एन, तो किती 30 डिग्रीचा अँगल आहे. तर या ठिकाणी सरळ दिसत आहे फर्स्ट पेअर आपल्याला 35 डिग्रीची 30 डिग्रीची पेअर दिसत आहे. अँगल DOC, अँगल DOC कॉन्ग्रंट अँगल LMN, LMN झाली एक पेअर. त्यानंतर मग दुसरी पेअर तयार करायची आहे. दुसरी पेअर या ठिकाणी हा दिसत आहे इन अँगल AOC, अँगल AOC मध्ये अँगल रे OB ह्या आर्कच्या मुळे, ह्या ज्या आर्कच्या ठिकाणी मारलेले आहेत, ड्रॉ केलेले आहेत, त्यामुळे OB हा बायसेक्टर आहे आणि बायसेक्टरचा एक साईड 45 आहे, तर दुसरा साईड किती राहणार आहे, तो सुद्धा 45 डिग्रीचा राहणार आहे. म्हणजेच हा अँगल 45 आणि 45 90 डिग्रीचा अँगल तयार होईल. आता समजा हा अँगल 90 डिग्रीचा तयार झाला तर अँगल AOC 90 डिग्री आहे, बाजूला अँगल PQR सुद्धा 90 डिग्री आहे, तर अँगल AOC कॉन्ग्रंट अँगल PQR ही दुसरी पेअर या ठिकाणी तयार झाली. अजून एक अँगल 45 डिग्रीचाही आहे, तर तुम्ही देऊ शकता अँगल AOB आणि बुकमधला अँगल RST कॉन्ग्रंट. तर या प्रकारे तुम्हाला प्रॅक्टिस सेट 7 सॉल्व करायचं आहे. प्रॅक्टिस सेट 7 नंतर सुद्धा एक छोटासा टॉपिक आहे, कॉन्ग्रन्स ऑफ सर्कल. सो कॉन्ग्रन्स ऑफ सर्कल मीन्स व्हॉट, कॉन्ग्रन्स ऑफ सर्कल यावरची जरी तुम्हाला प्रॅक्टिस सेट तुमच्या बुकमध्ये नसले तरी पण लक्षात ठेवायचं आहे की कॉन्ग्रन्स ऑफ सर्कल मीन्स व्हॉट इफ व्हेन 2 सर्कल्स आर कॉन्ग्रंट, 2 सर्कल्स कॉन्ग्रंट केव्हा असतात, तर त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे इफ 2 सर्कल हॅव, इफ 2 सर्कल्स हॅव इक्वल रेडाय, if 2 circles have equal radii, then they are congruent to each other. ते एकमेकाला कॉन्ग्रंट असतात. अदरचा मिनिंग काय होतो, each other means एकमेकाला, ते एकमेकाला कॉन्ग्रंट असतात. किंवा इफ 2 सर्कल्स हॅव, 2 or more सर्कल्स सुद्धा म्हणतात, इफ 2 or more सर्कल्स हॅव इक्वल रेडाय देन दे आर कॉन्ग्रंट. इट मीन्स समजा हा एक सर्कल या ठिकाणी आहे, याची रेडियस 4 cm आहे. एक अजून दुसरा सर्कल आहे, याची सुद्धा रेडियस 4 cm आहे. तर हा सर्कल असेल सेंटर वो, हा सर्कल असेल सेंटर ए असलेला. तर सर्कल विथ सेंटर वो आणि सर्कल विथ सेंटर ए आर कॉन्ग्रंट. ओके, दिस 2 सर्कल्स आर कॉन्ग्रंट, हे दोन्ही सर्कल्स कॉन्ग्रंट होतील. तर या प्रकारे किंवा मग समजा सेंटर दिलेले नसतील तर तुम्हाला या प्रकारचे फिगर असतील. फिगर नंबर फर्स्ट ये, दिस फिगर हॅविंग रेडियस 3 cm. Figure number B, this figure having also radius 3 cm. Then these 2 circles are congruent. हे 2 सर्कल सुद्धा कॉन्ग्रंट होतात. तर या प्रकारे आपल्याला कॉन्ग्रन्स ऑफ सर्कल्स लक्षात ठेवता येतील. या ठिकाणी कॉन्ग्रन्स ऑफ सर्कलचे काही एक्झाम्पल्स 4 फिगर्स आहेत. त्या 4 फिगर्समधून कोणत्या फिगर्स सर्कलच्या कोणते सर्कल कॉन्ग्रंट आहेत ते सुद्धा तुम्ही आपल्या रजिस्टरमध्ये लिहू शकाल. ओके, तर या प्रकारे हा टॉपिक आहे आणि सर्व विद्यार्थ्यांना हा टॉपिक केअरफुली सॉल्व करून घ्यायचा आहे. कारण या ठिकाणी जे कन्स्ट्रक्शन्स आहेत, कन्स्ट्रक्शन्स आर मोस्ट इम्पॉर्टंट. कॉन्ग्रन्स ऑफ अँगल, कॉन्ग्रन्स ऑफ सेगमेंट, कॉन्ग्रन्स ऑफ सर्कल, दिस टॉपिक्स आर ऑल्सो मोस्ट इम्पॉर्टंट. पुढच्या तुमच्या जे येणारे टॉपिक्स आहेत नेक्स्ट क्लासेसमध्ये जे किंवा आपल्या ह्या 7 स्टँडर्डच्या पार्ट 2मध्ये जे कोणते टॉपिक्स येणारे आहेत त्यामध्ये
ह्या टॉपिकचा यूज होणार आहे. त्यामुळे जे कन्स्ट्रक्शन्स आहेत ते कन्स्ट्रक्शन सर्व विद्यार्थ्यांनी कधी विसरू नये. बेसिक कन्स्ट्रक्शन विसरू नये. ते कन्स्ट्रक्शन्स व्यवस्थित प्रॅक्टिस त्यांची मॅक्झिमम प्रॅक्टिस करायची आहे. ओके. आता जे आजचे जे आपण टॉपिक शिकलं त्या टॉपिक्सवरचे जे कोणते प्रॉब्लेम्स प्रॅक्टिस सेट असतील ते प्रॅक्टिस सेट केअरफुली सॉल्व करायचे आणि त्याच्या फोटोज आपल्या ग्रुपवर शेअर करायच्या. आणि जे कोणते कन्फ्युजन्स तुमचे राहून असतील, काही छोटे मोठे कन्फ्युजन्स तुम्हाला असतील ते माझ्या 9307015645 या नंबरला कॉन्टॅक्ट करून विचारता येतील. तुम्ही हे जरी तुम्हाला कॉन्टॅक्ट केलं तर कॉन्टॅक्ट केल्यानंतर तुमचे जे कोणते कन्फ्युजन्स ते सांगायचे, मला वाचून दाखवायचं आणि त्यावेळेस ते तुमचे कन्फ्युजन्स क्लिअर केले जातील आणि तुम्हाला सर्व प्रॅक्टिस सेट इझिली सॉल्व करता येतील. ओके. सो once again, thank you for watching my video.